तुमच्या सर्वांचं इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत युनिट नंबर 1 लिनियर डिफरन्शियल इक्वेशन अँड इट्स ॲप्लिकेशनवरील 7वं लेक्चर. ओके, हे युनिट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 या पेपरमधील आहे. ओके, तर या मेथडमध्ये आपल्याला काय बघायचं, तर या मेथडमध्ये आपल्याला वायपी फाइंड करण्याची सेकंड मेथड बघायची आहे, जिचं नाव आहे मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर. त्याला शॉर्टमध्ये व्हीपी मेथड असं पण म्हटलं जातं. ओके, तर ही मेथड काय आहे ती बघूया आपण. समजा आपलं दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन असेल, इफ फाय डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, ओके, इज एनी डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर 2 and its yc is equal to, आणि याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काहीतरी येणार आहे, आपण ते फाइंड करू शकतो. सो yc is equal to c1 into function of x, say y1 plus c2 into y2. Okay, here y1 y2 are functions of x. then yp is equal to, या केसमध्ये आपला yp येणार आहे पहा, yp is equal to uy1 plus vy2. ओके, हे तर असणारच आहे आपल्याकडे. yc आपण इझिली फाइंड करू शकतो, एकदा रूट माहित झाली की आपल्याला ते इझिली फाइंड करता येते पहा. कॉन्स्टंटला मल्टिप्लाय सेपरेट फंक्शन पाहिजे पहा. एक फंक्शन कॉन्स्टंटला मल्टिप्लाय असेल त्याला y1 म्हणणार आहे, आणि दुसऱ्या कॉन्स्टंटला मल्टिप्लाय असणारं फंक्शन म्हणजे y2. हे दोन्ही सेपरेट फंक्शन असणं गरजेचं आहे. मग या केसमध्ये yp काय येणार आहे, uy1 प्लस vy2. पण या ठिकाणी u आणि v काय आहेत, सो हिअर u इज मायनस इंटिग्रेशन ऑफ y2 f of x divided by Wronskian dx and v is equal to integration y1 f of x divided by w dx. ओके, तर या दोन इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करावी लागतील. आपल्याला व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचा मदत घेऊन आपल्याला वायपी फाइंड करायचं असेल तर. मग या ठिकाणी हा डब्ल्यू आलेला आहे, डब्ल्यू तर कुठं मेन्शन केलेलं नाही, तर या ठिकाणी डब्ल्यू लिहूया आपण. व्हिअर डब्ल्यू इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ y1 y2, पहिल्या रो मध्ये y1 y2 आणि दुसऱ्या रो मध्ये त्यांचे डेरिव्हेटिव्ह y1 डॅश y2 डॅश. आणि हा 2/2 डिटर्मिनंट आपल्याला माहिती आहे कसा सॉल्व्ह करायचा. मेन डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे येणार आहे y1 y2 डॅश मायनस सब डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे येणार आहे y2 y1 डॅश. ओके, आणि याला म्हटलं जातं पहा, दिस इज कॉल्ड ॲज रॉन्स्कियन. ओके, याला रॉन्स्कियन असं म्हटलं जातं, WRONSKIAN. ठीक आहे, तर अशी व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मेथड आहे आपली. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ॲज युजल वायसी तर प्रत्येक केसमध्ये आपल्याला ते फाइंड करावंच लागतं. एकदा वायसी फाइंड केला की c1 ला मल्टिप्लाय असणारं फंक्शन म्हणजे y2, c2 ला मल्टिप्लाय असणारं फंक्शन म्हणजे c1 ला मल्टिप्लाय असणारं फंक्शन म्हणजे y1 आणि c2 ला मल्टिप्लाय असणारं फंक्शन म्हणजे y2. आणि मग yp येणार आहे uy1 प्लस vy2. या ठिकाणी u आणि v माहित नाही, तर u म्हणजे असणार आहे मायनस इंटिग्रेशन ऑफ y2 f of x dx डिवायडेड बाय w. तर या ठिकाणी f of x dx बाय w कॉमन आहे पहा. ज्यावेळेस u येतो त्यावेळेस y2 घ्यायचा. ओके, u ला y2 आणि v ला y1 क्रॉस आहे. ठीक आहे, v साठी काय तर इंटिग्रेशन y1 f of x डिवायडेड बाय w इंटू dx. u साठी मायनस साइन आहे, v साठी प्लस आहे. मग या ठिकाणी w म्हणजे रॉन्स्कियन म्हणजे काय असतो, तर तो असणार आहे 2/2 डिटर्मिनंट y1 y2 y1 डॅश y2 डॅश, म्हणजेच y1 y2 डॅश मायनस y2 y1 डॅश. म्हणजे या तीन गोष्टी आपल्याला फाइंड कराव्या लागतील व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरने जर आपल्याला वायपी फाइंड करायचा असेल, म्हणजेच पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड करायचं असेल तर. ओके, तर एकदा मेथड व्यवस्थित बघून घ्या. हे फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. वायपी काय आहे, यू व्ही काय आहे आणि डब्ल्यू काय आहे. ओके, फॉर्म्युले लक्षात राहिले की इझिली आपण वायपी फाइंड करू शकतो. आणि फायनल आन्सर काय असणार आहे, वायपी प्लस वायसी असणार आहे. ओके, एकदा बघून घ्या हे, मग आपण याच्यावरची एक्झाम्पल सोडू. Now try to solve some examples using variation of parameter method. So first example become solve d square minus 4d plus 4 into y is equal to e raised to 2x into x raised to minus 2 by variation of parameter. या ठिकाणी हे मेन्शन केलेलं असणार आहे की व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मेथड यूज करा. सो फर्स्ट राइट डाउन ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन इज
इक्वेट दिस पॉलिनॉमियल विथ 0, डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 4 इक्वल टू 0. या ठिकाणी y येणार नाही. तर याचे फॅक्टर फाइंड करायचे. तर हे फॉर्म्युल्यामध्ये बसते पहा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याप्रमाणे त्याला डी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये जो फॅक्टर आहे त्याचे रूट दोनदा रिपीट होतील. ब्रॅकेटच्या आतमध्ये डी मायनस 2, तर याला 0 शी इक्वेट करा. डी मायनस 2 इक्वल टू 0 म्हणजे याला डी इज इक्वल टू 2. डी इज इक्वल टू 2 किती वेळा रिपीट होईल? 2 वेळा. सो डी इज इक्वल टू 2, 2 रिपीटेड रूट आहे. त्याच्यामुळे वायसी येणार आहे c1 प्लस c2x ई रेस टू 2x. ओके, c1 प्लस c2x ई रेस टू 2x. या ठिकाणी या पद्धतीने वायसी आलेला आहे. तर आपल्याला y1 आणि y2 पाहिजे असतो. तर c1 आणि c2 ला सेपरेट मल्टिप्लाय फंक्शन लागतात कॉन्स्टंटची. पण या ठिकाणी हे फंक्शन जे आहे ई रेस टू 2x हे कॉमन याला मल्टिप्लाय आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? अगोदर या ई रेस टू 2x ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. आणि मग आपला yc येईल पहा c1 ई रेस टू 2x प्लस c2 x इंटू ई रेस टू 2x. ओके, सो हिअर आपल्याला y1 आणि y2 लागतो. c1 ला मल्टिप्लाय त्याला मी y1 म्हणतो. y1 इज इक्वल टू ई रेस टू 2x आणि c2 ला मल्टिप्लाय आहे तो y2. सो y2 इज इक्वल टू x ई रेस टू 2x. रॉन्स्कियन साठी आपल्याला याचे डेरिव्हेटिव्ह लागतात. ओके, तर मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहून टाकतो इथं. देअरफॉर y1 डॅश इज इक्वल टू ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल फंक्शनच असतो. पण या ठिकाणी पॉवरला फक्त x नाही, काय आहे? 2x आहे. तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय 2. सिमिलरली y2 चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे y2 डॅश इज इक्वल टू, दोघांचा प्रोडक्ट आहे म्हणजे प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1, त्याला मल्टिप्लाय दुसरं फंक्शन ई रेस टू 2x आहे तसं, प्लस पहिलं फंक्शन x आहे तसं त्याला मल्टिप्लाय ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x इंटू 2. ओके, तर या पद्धतीने हा y1 आलेला आहे 2 ई रेस टू 2x आणि y2 डॅश आलेला आहे ई रेस टू 2x प्लस 2x इंटू ई रेस टू 2x. So in that way we get y1 dash and y2 dash, and therefore Wronskian is equal to, Wronskian काय असतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. y1 ला मल्टिप्लाय y2 dash आणि y2 ला मल्टिप्लाय y1 dash. So y1 y2 dash minus y2 y1 dash. ओके, तर या पद्धतीने आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केल्या रॉन्स्कियनच्या तर आपल्याला रॉन्स्कियन भेटणार आहे पहा. y1 आहे ई रेस टू 2x, सो इनटू y2 dash, y2 dash is e raised to 2x plus 2 times x into e raised to 2x bracket complete minus y2 is x e raised to 2x into y1 dash is 2 times e raised to 2x. Simplify this, we get e raised to 2x into e raised to 2x, then plus 2x e raised to 2x into this e raised to 2x minus 2 times x e raised to 2x into e raised to 2x. ओके, हे दोन्ही सेम आहेत पहा. विथ अपोजिट साइन हे दोन्ही कॅन्सल होतील. या ठिकाणी बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन होईल. पॉवरची ऍडिशन 4x येणार आहे. सो दिस इज अवर रॉन्स्कियन. नाव फाइंड u and v. ओके, सो नाव u इज इक्वल टू, u साठी आपला फॉर्म्युला आहे पहा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन y2 f of x divided by Wronskian into dx. So this is equal to minus integration y2. Value of y2 is x e raised to 2x. X e raised to 2x into f of x. Value of f of x means this function which is right side of our differential equation. So this function become e raised to 2x into x raised to minus 2 divided by our Wronskian is e raised to 4x dx. So in that way we get u is equal to e raised to 2x into e raised to 2x ठेवणार आहे e raised to 4x आणि डिवाइडेड बाय e raised to 4x कॅन्सल होईल आणि उरेल x into e raised to minus x, त्याला e raised to minus 1 dx म्हणजे झालेला इंटिग्रेशन 1 upon x dx. 1 upon x चे इंटिग्रेशन येते log x. ओके, लक्षात आलं? e raised to 2x into e raised to 2x काय आलंय? e raised to 4x येणार आहे कारण बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन येईल. 2x plus 2x become 4x, e raised to 4x आणि खालचं e raised to 4x कॅन्सल होईल. सिमिलरली इथं पण या दोघांमध्ये पण बेस सेम आहे. x पॉवरची ऍडिशन येईल. याची पॉवर आहे 1, याची पॉवर आहे -2. -2 plus 1 become -1. So what is remaining? X raised to -1 means 1 upon x. Integration of 1 upon x is log x. And find phi. Phi is equal to integration. So this minus sign as it is. Write this minus sign as it is. So we get minus log x. Now v is equal to y1 into f of x divided by Wronskian
So this is equal to integration y1 function is e raised to 2x into our f of x function is e raised to 2x into x raised to minus 2 divided by Wronskian is e raised to 4x. So in that way we get integration x raised to minus 2 dx, and therefore phi is equal to x raised to minus 2 plus 1 upon minus 2 plus 1 is equal to x raised to minus 1 upon minus 1 means minus 1 upon x. Okay, x raised to n चा फॉर्म्युला यूज केला या ठिकाणी. कोणता फॉर्म्युला? सिन्स इंटिग्रेशन x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1, आणि पुढे त्याला सिम्प्लिफाय केलं. x raised to minus 1 खाली गेला, x raised to plus 1 झाला. वरच्याला प्लस आहे, खालच्याला मायनस आहे, प्लस अपॉन मायनस मायनस. So in that way we get phi, and now yp become uy1 plus phi y2, and now put value of u, phi, y1 and y2. So value of u is minus log x into value of y1 is e raised to 2x, then value of phi is minus 1 upon x into y2 is x e raised to 2x. So this is our yp, and finally write therefore y is equal to yc plus yp. So this is equal to c1 plus c2x e raised to 2x, which is our yc, plus yp. Yp become minus log x, or I will take e raised to 2x common from these two terms, e raised to 2x into bracket, minus sign is also common. What is remaining? Log x is remaining here, plus 1 is remaining. Okay, so this x will get cancelled. So in that way we get final answer y is equal to c1 plus c2x e raised to 2x minus e raised to 2x into bracket log x plus 1. Okay, तर एकदा बघून घ्या, अतिशय सिंपल आहे. एक एक्झाम्पल याच्यावरती युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये विचारलं जातं. ओके, व्यवस्थित ऑब्झर्व करा. हेच एक्झाम्पल परत एकदा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. Okay, let us see second example on variation of parameter method. So solve d square minus 2d into y is equal to e raised to x into sin x by variation of parameter method. Here auxiliary equation is d square minus 2d is equal to 0. So both term contains term of d. Here minimum power term of d is d raised to 1. So take d raised to 1 common from these two. So if we taking d common, what is remaining? d minus 2 is remaining. Okay, so this product equal to 0 means both term equal to 0. So we get d is equal to 0 and d minus 2 is equal to 0 means d is equal to 2. So in that way we get two roots, 0 and 2, both are real and distinct. So that's why yc becomes c1 e raised to first root 0 into x plus c2 into e raised to second root 2 into x. E raised to 0x means e raised to 0. E raised to 0 is 1. So we get c1 plus c2 e raised to 2x. So here y1 is equal to c1 ला जे मल्टिप्लाय फंक्शन आहे x ते म्हणजे y1 असणार आहे. इथं फंक्शन काहीच मल्टिप्लाय दिसत नाही म्हणजे 1 आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे. y1 is equal to 1, y2 is equal to e raised to 2x. So derivative of y1 is 0, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. y2 चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे y2 डॅश, e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 2x into पॉवरला 2x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 2 म्हणजे आलं 2 e raised to 2x. And therefore Wronskian w is equal to y1 y2 dash minus y2 y1 dash is equal to y1 into y2 dash is 2 e raised to 2x minus y2 into y1 dash means e raised to 2x into 0 is 0. So we get 2 e raised to 2x. So this is our Wronskian, and therefore u is equal to minus integration y2 f of x divided by Wronskian. So this is equal to minus integration y2 ची व्हॅल्यू आहे पा e raised to 2x into f of x is a function of x which is in right side of our differential equation. So this function become e raised to x into sin x divided by Wronskian is 2 times e raised to 2x dx. So this e raised to 2x, e raised to 2x will get cancelled, and therefore u is equal to minus, या ठिकाणी कॉन्स्टंट डिनॉमिनेटरला 2 आहे तो बाहेर येईल इंटिग्रेशनच्या. सो मायनस 1 अपॉन 2 इंटिग्रेशन मध्ये उरलेला आहे e raised to x into sin x dx. आणि हे सोडवण्यासाठी आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? सो युजिंग
using integration e raised to ax into sin bx. हा स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशनचा तो आहे e raised to ax divided by a square plus b square into bracket a sin bx. साइन असेल तर मध्ये मायनस साइन असतं b cos bx. So this is standard formula which is useful in this integral. So we get u is equal to, using this formula, minus 1 upon 2 constant as it is, आणि त्याला मल्टिप्लाय येणार आहे या फंक्शनचं इंटिग्रेशन युजिंग दिस फॉर्म्युला. तर इक्वेट केलं e च्या पॉवरला जो x चा कोएफिशियंट आहे तो a असतो, म्हणजे या ठिकाणी a ची व्हॅल्यू 1 आहे आणि साइनच्या अँगल मध्ये x चा कोएफिशियंट म्हणजे b असतो, b ची व्हॅल्यू पण 1 आहे. तर या फॉर्म्युल्याप्रमाणे येईल e रेज टू x अपॉन a चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 इनटू ब्रॅकेट a म्हणजे 1 into sin bx म्हणजे sin x minus b is also 1 into cos x bracket complete. So therefore u is equal to 1 upon, here 1 plus 1 2, 2 into 2 4, that means e raised to x divided by 4 into bracket sin x minus cos x. So this is our u. Now phi is equal to, formula become integration y1 f of x divided by Wronskian into dx. So this is equal to integration y1 become 1, f of x is e raised to x into sin x divided by Wronskian is e raised to 2x, right? Wronskian become e raised to 2x, 2 time. So 2 time as it is dx. Now simplify this, we get phi is equal to, take 1 upon 2 common outside the integral, e raised to x upon e raised to 2x become e raised to minus x sin x dx. Using same formula, phi become 1 upon 2 into e raised to minus x divided by a square, means square of minus 1, या ठिकाणी a ची व्हॅल्यू 1 आहे, मायनस 1 आहे, मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1 प्लस b ची व्हॅल्यू पण 1 आहे, 1 चा स्क्वेअर 1च येणार आहे, into bracket a is minus 1 into sin x minus b is 1 into cos x bracket complete. Since a is equal to minus 1, b is equal to 1. Phi is equal to e raised to minus x upon this 1 plus 1 is 2, 2 into 2 become 4 into bracket minus sin x minus cos x. Okay, and therefore yp is equal to uy1 plus phi y2, which is equal to value of u into y1. y1 is 1, 1 into u is e raised to x divided by 4 into bracket sin x minus cos x bracket complete, plus value of y2 is e raised to 2x into v. Phi become e raised to minus x upon 4 into bracket minus sin x minus cos x. And now simplify this, therefore yp become e raised to 2x into e raised to minus x होणार आहे e raised to x, म्हणजे या ठिकाणी e raised to x आहे, इथं पण e raised to x आहे, इथं डिवाइडेड बाय 4 आहे, इथं डिवाइडेड बाय 4 आहे, तर ते मी कॉमन घेतो, e raised to x डिवाइडेड बाय 4 कॉमन, या ठिकाणी उरतंय पा sin x मायनस कॉस एक्स आणि या ठिकाणी इथं ब्रॅकेट मध्ये उरतंय मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स. ओके, हे लक्षात आलं, हे सिम्प्लिफिकेशन येते पा e रेज टू एक्स अपॉन 4. हे जे सिम्प्लिफिकेशन आहे, हे सिम्प्लिफिकेशन केलं तर काय येते ते e रेज टू एक्स अपॉन 4 येणार आहे. आणि मग e रेज टू एक्स अपॉन 4 याच्यात आहे ते कॉमन घेतलेलं आहे. पहा इथं साइनला अपोजिट साइन आहे म्हणजे ते कॅन्सल होईल, म्हणजे आलेला आहे पहा e रेज टू एक्स अपॉन 4 into minus 2 times cos x. So finally we get minus e raised to x cos x divided by 2. So this is our yp and therefore y become yc plus yp is equal to, दोघांची ऍडिशन करून घ्या, yc हा आहे आपला ओके आणि प्लस हा yp, ते आपलं फायनल आन्सर असेल. ओके, एकदा ऑब्झर्व करा, इझिली तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे असे 2 एक्झाम्पल बघितलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी आपण एक्झाम्पल बघूया व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर वरती. ओके, थँक्यू.